नमस्कार. खूप दिवसांअगोदर एक कमेंट आली होती की ढोकळ्याची रेसिपी शेअर करा. म्हणून म्हटलं ढोकळ्याची रेसिपीच नाही तर साठी लागणारं जे प्रीमिक्स असतं त्याची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करू. तर इथे मी हा जो कप घेतला आहे हा 240 ml चा कप आहे. सगळ्यात मोठा कप असतो हा 1 नंबरचा कप. त्याच्याने मी तांदूळ मोजून घेतले आहे. 5 कप तांदूळ मोजून घेतले आहे. इथे मी तुम्हाला फक्त ढोकळ्याचीच प्रीमिक्स नाही दाखवणार आहे. तर त्याच्यासोबत इन्स्टंट डोसेचं सुद्धा प्रीमिक्स मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी मी जे तांदूळ घेतले आहेत तर ते स्वच्छपणे धुवून घेतले. आता धुतल्याने काय होतं की त्याच्यामध्ये जी पण धूळ असेल किंवा त्याच्यामध्ये काही पावडर फॉर्ममध्ये आलेलं असेल तर ते सगळं स्वच्छपणे धुतलं जातं. आता त्यानंतर ते छानपैकी मी एका गाळणीमध्ये त्याचं जे पाणी आहे ते निथळून घेतलं आणि त्यानंतर एका कपड्यावर सुकण्यासाठी पसरवून दिलं. आता याला आपण सकाळच्या जे कोवळं ऊन असतं त्याच्यामध्ये सुद्धा पसरवू शकतो किंवा ऊन दाखवू शकतो किंवा फॅन खाली सुद्धा ठेवून याला आपण सुकवून घेऊ शकतो. आता त्याला अशा पद्धतीने सुकवायचं की त्याची जर आपण मूठ वाळली तर ते आपल्या हाताला चिपकायला नको. अशा पद्धतीने त्याला छान कडक जे आहे ते सुकवून घ्यायचं आहे. आता मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि ती सुद्धा छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा जी धूळ असेल तर ती निघून जाईल आणि आपली जी डाळ आहे ती छानपणे स्वच्छ होऊन जाईल. तर ही डाळ सुद्धा मी व्यवस्थित धुवून घेतली आणि तिला गाळणीवर जे आहे पाणी निथळण्यासाठी ठेवून दिलं. त्यानंतर आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे 1 वाटी आणि 1 वाटी घ्यायची आहे उडदाची डाळ आणि हे जे मिश्रण आहे डाळीचं हे सुद्धा स्वच्छपणे धुवून घ्यायचं आहे. आता इथे मी स्वच्छपणे डाळ जी आहे ही धुवून घेतली आहे आणि तिला सुद्धा मी आता निथळण्यासाठी एका कपड्यावर पसरवून देणार आहे. आता ह्या सगळ्या डाळी त्या स्वच्छपणे आपल्याला धुवून घेतल्या आहेत तर त्यानंतर त्या आपल्याला व्यवस्थित उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. ह्या जेव्हा वाळून गेल्या, आता इथे बघू शकता तुम्ही 1 कप मी उडदाची डाळ घेतली होती ती पण मस्त अशी वाळली आहे. त्यानंतर 5 कप मी तांदूळ घेतले होते तेही छानपणे वाळले आहे आणि त्यानंतर 1 कप उडदाची डाळ आणि 1 कप चण्याची डाळ ती सुद्धा मस्तपैकी वाळली गेली आहे. आता मी हे तिघही जे डाळ आणि तांदूळ होते वेगवेगळ्या प्रकारचे ते व्यवस्थित दळून घेतले आहे. आता मी ज्या पातेल्यामध्ये तांदूळ टाकते आहे तर ही आपलं ढोकळ्यांचं प्रीमिक्स होतं ज्यामध्ये मी 1 वाटी जे आहे उडदाची डाळ घेतली होती, 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती आणि त्यामध्ये मी 3 वाटी जे आहे तांदळाचं पीठ टाकून दिलं आहे. त्यानंतर उरलेलं जे तांदळाचं पीठ होतं त्याच्यामध्ये मी फक्त उडदाची डाळ असलेलं जे पीठ होतं ते त्यामध्ये मी ॲड करून दिलं आणि ते व्यवस्थित गाळून घेतलं. आता आपल्याला ढोकळे करायचे आहे. त्यासाठी मी 1 कप डाळ तांदूळचं मिश्रण जे आहे ते घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे जे आहे हे लिंबू पावडर टाकायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे जे आहे साखर टाकायची आहे आणि हे जे मिश्रण आहे हे मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. एका साईडला आपल्याला ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळे करायचे आहे ते पातेलं जे आहे किंवा ते भांडं जे आहे हे आपल्याला प्रीहीट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर एका बाउलमध्ये आपण जे बारीक करून घेतलेलं मिश्रण होतं ते त्यामध्ये टाकायचं आहे. आता ते मिश्रण जे आहे त्याच्यामध्ये आपण थोडं-थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि हे मिश्रण जेव्हा व्यवस्थित पणे मिक्स होऊन जाईल तर आता आपल्याला याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे. आपला जो बेकिंग सोडा असतो तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. तो मी इथे 1.5 चमचा वापरला आहे आणि हे जे मिश्रण आहे ते झाकून द्यायचं आहे लगेच व्यवस्थित मिक्स करून. आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळे लावायचे आहे त्याला मस्त असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि जे आपण बॅटर तयार केलं आहे ते व्यवस्थित त्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं आहे. व्यवस्थित टॅप करून घ्यायचं. इथे सुद्धा आपलं जे भांडं प्रीहीट करायला ठेवलं होतं तेही व्यवस्थितपणे प्रीहीट झालं आहे. आता त्याच्यामध्ये हे जे ढोकळे आहे हे ठेवून द्यायचे आहे आणि 10 मिनिटांनंतर आपल्याला हे जे ढोकळे आहे ते झाले आहेत की नाही ते चेक करायचं आहे. इथे 10 मिनिटं झाले आहेत. मी सुरीने चेक केलं तर ढोकळे आपले व्यवस्थित झालेले आहे. आता ढोकळे जे आहेत ते जेव्हा आपण कट करतो किंवा आपण त्याच्यावर जे आहे जिरं मोहरीची जी फोडणी टाकतो तर त्याच्यासाठी आपल्याला आधी आपले जे ढोकळे आहे ते थोडे थंड होऊ द्यावे लागतील आणि हे छान थंड झाले
की मग आपल्याला त्याच्यावर जिरं मोहरीची जी फोडणी आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतरच त्याची कटिंग सुद्धा नंतरच करायची आहे. आता इथे थोडंसं थंड झाल्यानंतर मी छानपैकी ढोकळे कट करून घेतले आणि त्याच्यावर जिरं मोहरी आणि तुम्ही जर तिखट खात असाल तर मिरचीची फोडणी जी आहे ती द्यायची. त्यानंतर मस्त गार्निश करायचंय कोथिंबिरीने आणि असे आपले छान असे ढोकळे जे आहे हे तयार आहेत. घरच्या घरी मस्त प्रीमिक्स बनवायचं आणि त्याचे ढोकळे जे आहेत हे खूप छान लागतात. तुम्हीही नक्की ट्राय करा. असं हे प्रीमिक्स जर तुम्ही एकदा बनवाल ना तर यानंतर पुन्हा पुन्हा बनवाल. इतके हे सुंदर जे ढोकळे आहे हे बनतात आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागतात. तर आता आपण जे डोस्याचं प्रीमिक्स बनवलं होतं त्याच्यापासून डोसा बनवून बघूया. त्यासाठी मी एक बाउल घेतला. त्यामध्ये मी 1 कप जे आहे हे आपलं डोस्याचं प्रीमिक्स घेतलं आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे मी दही टाकलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं जे आहे ते मीठ टाकायचं आहे. आणि हे जे मिश्रण आहे हे थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी थोडंसं पाणी टाकलंय आणि हे जे पूर्ण मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कुठलेही लम्स नको राहायला म्हणून आणि म्हणूनच थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे बघा मी थोडंसं पाणी टाकून हे अशा पद्धतीचं बॅटर जे आहे हे तयार केलं आहे. आता हे जे बॅटर आहे हे आपल्याला 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. जेव्हा आपल्याला बनवायचं असेल त्याच्या 10 मिनिटं अगोदर हे पीठ जे आहे हे आपल्याला भिजवून ठेवायचं आहे. म्हणजे त्याला लागणारं जे पाणी आहे ते त्याच्यामध्ये बरोबर ॲब्झॉर्ब होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी आपण डोशाच्या बॅटरची ठेवू शकू. यानंतर 10 मिनिटानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा जो आहे बेकिंग सोडा टाकला आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करून घेतली आहे. तर बघा अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जो बेकिंग सोडा आहे तो सगळ्या भागामध्ये व्यवस्थित पसरेल. आता इथे मी एक पॅन घेतला आहे. तो व्यवस्थित जो आहे गरम करून घेतला. त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपलं जे बॅटर आहे ते त्यावर टाकायचं आहे. आपल्याला जितका साईजचा डोसा बनवायचा असेल त्या हिशोबाने हे बॅटर इथे टाकायचं आणि तुमच्याकडे अशी छोटीशी वाटी असेल तर त्या वाटीने मस्त असा डोसा जो आहे हा छानपैकी पसरवायचा आहे. आता इथे तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर अशा पद्धतीने हा जो डोसा आहे हा छोट्याशा वाटीच्या मदतीने मी छान पसरवून घेतला आहे आणि व्यवस्थित त्याला तिन्ही साईडने व्यवस्थित तेल जे आहे हे तेल सोडून द्यायचंय सगळ्या साईडने म्हणजे तो व्यवस्थित उलटला जाईल. तवा जास्त गरम असेल तर त्या हिशोबाने गॅसची जी फ्लेम आहे ही कमी जास्त करत राहायची आहे. नाहीतर डोसा खालच्या साईडने जो आहे जळण्याची शक्यता असते. तर बघा खालच्या साईडने व्यवस्थित हा भाजला आहे म्हणून त्याला आपण उलटून घेऊया. म्हणजे तो कसा झाला आहे ते आपल्याला समजेल. तर असं हे जे प्रीमिक्स आहे आपण घरच्या घरी जर बनवून ठेवलेलं असेल तर आपल्याला पाहिजे तेव्हा आपण जे आहे कुठल्याही पद्धतीचं नाश्ता जो आहे हा रेडी करू शकतो. आपल्याकडे असे 2 प्रीमिक्स जरी असतील तरी आपण आयत्या वेळेला डोसे किंवा आयत्या वेळेला आपण ढोकळे जे आहे अचानक कोणी पाहुणे आले किंवा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर अशा पद्धतीचं प्रीमिक्स नेहमीच कामात येईल. तर बघा अशा पद्धतीने डोसा सुद्धा आपला छानपैकी तयार झाला आहे. तर असं डोसा आणि असं ढोकळे जर तुम्हाला बनवायचे असतील तर ही रेसिपी नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत. बाय.